चावी घेऊन दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर अरे वा, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी दॅट आय हॅव गॉट माय ड्रीम हाऊस. ते मी वर्षानुवर्ष राहिलो जन्मापासून कदाचित शेवटपर्यंत, पण या घरावर माझा मालकी हक्क नाही. मुंबई जगाच्या नकाशावर चमकणारी ही नगरी, पण तिचा आत्मा आजही मराठी माणसात धडधडतो. या शहराची भाषा, संस्कृती, श्रम आणि संघर्ष या सगळ्यांच्या मुळाशी उभा आहे मराठी माणूस. मुंबई घडवली ती कोळी बांधवांनी, वाढवली ती गिरणी कामगारांनी आणि जपली ती मराठी कुटुंबांनी. ही जमीन फक्त रोजगारासाठी नाही तर संस्कृती जपण्यासाठी उभी राहिली. मुंबईत मराठी माणूस नेहमीच लढत राहिला. लहान घरं, मोठी स्वप्न, जागेचा प्रश्न, अस्तित्वाचा प्रश्न. पिढ्यानपिढ्या चाळीत राहूनही या माणसाने शहर सोडलं नाही. माझा जन्म वरळीतला. मी बिडडी चाळ नंबर 9 मध्ये राहिलो. 40 वर्ष बिडडी चाळीमध्ये गेली. चाळ असल्यामुळे ते घर छोटं होतं, तर नेहमीच ते चॅलेंजिंग असायचं, कारण जागेचा अभाव असायचा. घरातलं सामान ते नेहमीच वाढत जातं, त्यामुळे राहायची अडचण. ऑल 4 in 1. बेडरूम पण तिकडेच, किचन पण तिकडेच, आपलं बाथरूम पण तिकडेच. लघवीला म्हणजे आपला टॉयलेटला जाण्यासाठी आपल्याला बाहेर जायचं होतं. उठायचं वगैरे त्रास होत होता आम्हाला. म्हणजे कसं आता म्हातारी माणसं कशी उठतलीत, कशी बसतलीत. बाकीच्या शेजाऱ्यांच्या घरी मी बघितलं 2-2, 3-3 कुटुंब पण राहायचे. तिकडे जागा नाही होती राहिलं. मग बाकीचे शेजारचे लोक काय करायचे, अंगणात बाहेर पॅसेजमध्ये असे झोपायचे. मुंबईतील कित्येक नागरिक, विशेषतः बीडीडी चाळीमध्ये राहणारे नागरिक, हे शेकडो वर्षापासून तंग जागेत राहत होते. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने पुढाकार घेऊन त्यांना आता नवीन, सुरक्षित आणि सुसज्ज अशी घरं दिली आहेत. ही घरं म्हणजे फक्त भौतिक सोय नाही, तर आर्थिक आणि सामाजिक उन्नतीची देखील संधी आहे. चावी घेऊन दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर अरे वा, असं एक छान तो एक असं असतं ना की बाबा नाही यार, हे आपण किती पण पैसे खर्च केले असते ना तरी सुद्धा हा व्ह्यू आपल्याला मिळाला नसता. हा नशिबाने आम्हाला हा व्ह्यू मिळाला आहे. की एक आमचं छोटासा तिकडे बेडरूम, हॉल, किचन सर्व म्हणजे एकच इन 120 स्क्वेअर फीटमध्ये. नाव इयर इथे आम्हाला 500 स्क्वेअर फीट भेटलं. 120 कुठे आहे आणि 500 कुठे आहे. तिकडे आम्हाला आता स्वतःच आमचं बेडरूम आहे, वेअर आय कॅन रिलॅक्स. माझे वडील ते म्हणायचे, धारावीचं हे झाल्याशिवाय आपलं काय होणार नाही. ते आशा धरून धरून ते लोक गेले, पण मी आहे म्हणून मला एवढं घर बघायला मिळालं, म्हणजे खूप मी समाधानी आहे. ड्रीम कम ट्रू या बीडीडी चाळीतनं हा जो नवीन प्रोजेक्ट झालेला आहे तो म्हणजे एक स्वप्न असतं ना की बाबा मुंबई सारख्या ठिकाणी वरळीत एक सी व्ह्यू फ्लॅट मिळावा, आणि हा जो आम्हाला दिला गेला आहे आणि जो आम्हाला मिळाला आहे, सो वी आर सो लक्की. आणि हा एक्सपिरियन्स खूप ऑसम आणि सुंदर. महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते चावी दिली म्हणजे केवढं मोठं. मला सगळे आमच्या बीडी चाळीचे लोक सगळे मला अजून भेटले तरी म्हणतात, ओ मम्मी तुमचा आम्ही फोटो बघितला, तुम्हाला चावी देताना फोटो बघितला. मग मला खूप खूप आनंद होतो. इथे आम्हाला सर्व प्रायव्हसी आहे, छान ॲटमॉस्फिअर आहे. आणि आय एम स्टेइंग इन द ईस्ट डायरेक्शन. मला सूर्य नमस्कार होतो सकाळचा. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी दॅट आय हॅव गॉट माय ड्रीम हाऊस विच मिस्टर फडणवीस हॅज फुलफिल्ड इट.
या बदलाच्या कहाण्या लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. कुटुंब आता खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि सुखी जीवन जगतात. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासामुळे फक्त घर नाही तर एक सन्मान मिळालाय आणि आता लवकरच पागडी प्रथा देखील संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मराठी कुटुंब खऱ्या अर्थाने मालक होतील. पागडी सिस्टीम ही मुंबईसारख्या जुन्या शहरांमध्ये प्रचलित असलेली भाडेपट्टीची एक जुनी पद्धत होती. या पद्धतीमध्ये घर भाड्याने घेण्यासाठी मालकाला एक मोठी रक्कम पागडी म्हणून दिली जायची. त्यानंतर घराचं भाडं हे खूप कमी असायचं, पण घराचा कायदेशीर मालकी हक्क हा भाडेकरूकडे नसायचा. त्यामुळे भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये सतत एक वाद, अनिश्चितता आणि असुरक्षितता असायची. थोडक्यात काय तर घरात राहणारा माणूस हा मालक नव्हता आणि मालक असूनही मालकाकडे पूर्ण अधिकार नव्हते. पागडी सिस्टीममध्ये राहताना एक मोठा मुद्दा असतो की ते घर आपलं नसतं, त्याचा मालक वेगळा आहे, आपण फक्त भाडं देऊन राहतो. हे एवढीच एक पागडी सिस्टीममधली संकल्पना आहे. ते विकायचं झालं तरी मालक त्याचे जे काही पर्सेंटेज आहेत ते घेतो आणि उरलेली रक्कम विकणाऱ्याला मिळते. पागडी सिस्टीममध्ये नियम व कायदे जर त्याचं जर चेंज झाले ओव्हरऑल, तर नक्कीच घरमालकांना त्यांचा मालकी हक्क किती याचं एक स्पष्टीकरण देणं मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने पागडी सिस्टीमचा हा तिढा सोडवल्यामुळे आता कित्येक मराठी कुटुंबाला त्यांच्या घरावरती कायदेशीर मालकी हक्क मिळणार आहे. मालक आणि भाडेकरू यांच्यामधले सततचे वाद, कोर्ट केसेस आणि अन्यायकारक स्थिती आता कमी होईल. पागडी सिस्टीममुळे कितीतरी इमारती या धोकादायक अवस्थेत होत्या. आता त्यांचा पुनर्विकास करणं शक्य होईल आणि मुंबईकरांना सुरक्षित आणि आधुनिक घरं मिळतील. आपलं एक घर असावं हे प्रत्येकाला वाटतं. आता त्याच्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज म्हणा किंवा सोयी सवलत आपल्याकडे पण असणं गरजेचं आहे. ती नसल्यामुळे आपण इथे भाडेकरू म्हणून राहतो. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचं छप्पर, म्हणजे स्वतःचं आपलं. आता भले आपण पागडीच्या घरात राहत आहोत, रेंट रिसिट आपल्या नावाने येत आहे, इलेक्ट्रिक बिल आपल्या नावाने येत आहे, सगळं डॉक्युमेंट्स आपल्या नावाने, पण शेवटी एक आपलं हक्काचं घर म्हणून ती एक ओळख जी असेल ती वेगळीच असेल. पण हा जर खरोखरच अस्तित्वात आला तर हा मालकी हक्क भाडेकरूकडे ट्रान्सफर होईल आणि मग पुढे चाळीचा विकास किंवा रिडेव्हलप व्हॉटेवर त्याच्याबद्दल बोलता येईल. अस्पष्ट मालकीमुळे थांबलेले कितीतरी प्रकल्प आता मार्गी लागतील आणि मुंबईच्या विकासाला गती आणि स्पष्टता मिळेल. थोडक्यात काय तर पागडी सिस्टम बंद होणं म्हणजे एक कायदा बदलणं नाही, तर मुंबईतील हजारो मराठी कुटुंबांना हक्क, सुरक्षितता आणि भविष्य मिळणं आहे. सरकारच्या पुढाकारामुळे बीडीडी चाळ आणि पागडी सिस्टीम संबंधातल्या या निर्णयांनी मराठी माणसाला राहत्या ठिकाणी हक्काचं घर मिळणं शक्य झालंय. थोडक्यात काय तर मराठी माणसाला न्याय मिळतोय. जगातल्या सप्लाय चेन मधले लोक, त्याचा अभ्यास करणारे लोक, मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे लोक हे आश्चर्यचकित होतात की मुंबईमध्ये एखाद्या गवतामध्ये सुई टाकून दिली तर ती सुई शोधणं जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण हे डबे मिळवणं आणि ते योग्य ठिकाणी पाठवणं हे असताना देखील एकही चूक एकाही दिवशी आमचे डबेवाले करत नाही, 1 मिनिटाचाही उशीर करत नाही. डबेवाला भवन सांगतो की श्रमाला प्रतिष्ठा असते, प्रामाणिक कामाला ओळखही मिळते. मुंबईच्या धावत्या या जीवनामध्ये हे भवन थांबून पाहायला शिकवतं की ही मुंबई घडवणारे हात हे सन्मानासाठी पात्र असतात. आजचा मराठी माणूस आधुनिक आहे, जागतिक आहे, पण मुळाशी घट्ट जोडलेला आहे. तो इंग्रजी बोलतो पण मराठीमध्ये विचार करतो. तो जगभर जातो पण तो मुंबईमध्ये मराठी म्हणूनच ओळखला जातो. आपल्या मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा फक्त शासकीय निर्णय नसून आपल्या मराठी संत वाङ्मय आणि साहित्याचा सन्मान आहे. केंद्र सरकार आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खरंच मनापासून आभार की त्यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल 4 वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी त्या ध्वजावरती ब्रिटिश राजवटीचा एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या 2 लाल रंगाच्या रेषा असायच्या. त्यांना सेंट जॉर्ज क्रॉस असं देखील म्हटलं जायचं. पण आता भारतीय नौदलाला नवीन ध्वज मिळाला असून त्यावरून ब्रिटिश राजवटीच्या सगळ्या खुणा काढून टाकण्यात आल्या. विशेष म्हणजे या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याच प्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह हे या ध्वजावरती अंकित करण्यात आलंय. INS विक्रांत ही नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या ध्वजाचं अनावरण केलं आणि छत्रपती शिवरायांपासून प्रेरित होऊन आपण हा ध्वज बनवल्याचं त्यांनी सांगितलं. न्याय, हक्क आणि सन्मान पुरवणाऱ्या सरकारच्या या योजनांचा उद्देश केवळ सुविधा पुरवणं नसून प्रत्येक नागरिकासाठी समान संधी, सुरक्षितता आणि विकास सुनिश्चित करणे.
या योजना फक्त आत्ताच्या पिढीसाठी नाही आहेत, तर भविष्यातल्या अनेक पिढ्यांसाठी आहे. मुंबई हे फक्त महानगर नसून मराठी माणसाची ओळख आहे आणि मुंबईचा आत्मा आजही मराठी माणसात आहे.